आणि हे आहे माझं सासरचं घर. तर दिवला तर काही अजिबात कंटाळा येत नाही. गावी आलो की इतका मुलांमध्ये रमून जातो ना, खूपच खेळतो. आता तुम्हाला गर्दी दाखवते मुलांची. हे बघा, खूपच गर्दी आहे, भयानकच गर्दी. इथल्या मुलांना आहे ना अजिबात मोबाईल टी व्हीची गरज पडत नाही, इतके मस्त खेळतात. हाय, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आम्ही पण मजेत आहोत. मी मालती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. अ, तुम्हाला मागे गहू दिसत असेल तर तुम्ही म्हणणार काय यांच्या घरामध्ये पसारा असतो. तर शेतातला गहू आहे आमचा कष्टाचा, त्याच्यामुळे मग घरातच ठेवलेला आहे. अजून विकला गेला नाही. आताच आणलं. होळीच्या दिवशी आम्ही गेलो होतो, म्हणजे होळीला गावी गेलो होतो ना, तेव्हाच काढून आणला आणि इथेच ठेवलेला होता. वरच्या हॉलमध्ये ठेवायचं होतं आम्हाला, पण त्या दिवशी एवढं लेट झालं ना आणि त्या लोकांना पण जायचं होतं, गाडीवाले लोकांना, त्याच्यामुळे मग इथेच टाकून घेतला. आणि एवढा गहू वरती जिन्या म्हणजे एवढे पायऱ्या चढून टाकणं म्हणजे सोपं नव्हतं. त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ द्या, खालीच टाकून घेऊ आणि खाली पण मग घ्यायला येतील ते खालच्या खाली निघून जातील असा विचार करून मग इथे जिन्याखालीच आम्ही टाकला. तर यावर्षी एवढा गहू झाला, म्हणजे गहूच पेरणी केली होती ना, त्याच्यामुळे गहू काढून मग इथे ठेवला. गावाला पण ठेवलं नव्हतं, आम्ही डायरेक्ट इथे घेऊन आलो आणि असा पसारा दिसतोय तुम्हाला. तर चला, आज मस्त दिवसाची सुरुवात झालेली आहे. मुलांचे पेपर चालू झाले. वार्षिक परीक्षा सुरू झाली ना, त्याच्यामुळे शाळा जरा लवकर सुटते. पेपर संपला की लगेच सुट्टी होऊन जाते, म्हणून दीदी दिवेश घरी येतात लवकर. त्याच्यामुळे ते दोघं यायच्या अगोदर मला सगळे कामं आवरून ठेवावे लागतात. आणि आता उन्हाळे कामंसुद्धा सुरू करायचं आहे मला. वडे बनवायचे आहेत, परत पापड बनवायचे आहेत उडदाचे. त्याच्यामुळे म्हटलं चला, पाडवा संपला की मग त्याची सुरुवात करते, म्हणून मग उन्हाळी मी काम पाडवा संपूनच करते. आणि मुलांची शाळा पण असते ना, त्याच्यामुळे थोडंसं त्यांच्या म्हटलं परीक्षा चालू आहे, त्याच्यामुळे दुर्लक्ष नको व्हायला आणि त्या कामाला जरा जास्त वेळ लागतो, म्हणून मग असं पाडवा संपला की नंतर करेल. आणि भयंकर कडक ऊन आहे आमच्याकडे. अजून एप्रिल मे यायचा बाकी आहे. मार्चमध्ये तेवढी भयानक कंडिशन आहे, त्याच्यामुळे ना बाहेर निघायला अजिबात मन होत नाही. आणि बरं झालं शेतातला गहू पटकन घेऊन आलो, नाही तर मग एवढ्या उन्हामध्ये शेतात जावं लागलं असतं. असो, चला आता घरातले जे काही कामं करायचे आहेत ते पटापट करून घेते. आणि आत्ता काहीच कामाला हात लावलेला नव्हता मी. चहा घेतला आणि इथे बसली, म्हटलं व्हिडिओला सुरुवात करावी. तर चला, काय काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करते मी. चला, आला का? पेपर कसा गेला बा? हा, पेपर कसा गेला? काय विचारलं होतं तुला? नुसते एक दोन कामं होतात तोपर्यंत आमचा देव येऊन जातो बघा. आणि त्याला म्हटलं तू बस थोडा वेळ आणि मी माझं काम करून घेते. म्हणजे मटकी जर पाण्यातून काढली नाही आणि उन्हाला पटकन सुकायला टाकली नाही तर मग डीर येतील त्याला. त्याच्यासाठी मी त्याला सांगत होते की थांब असं. मग तो बसला होता माझ्याजवळ. कपडे बिपडे काही चेंज केले नव्हते, कारण हे उन्हात टाकायचं जास्त महत्त्वाचं होतं. नाही तर मग डीर आले तर मग ती डाळ काही कामाची नसते. हे मठ आमचं घरचं आहे आणि हे जुनं होतं ना, त्याच्यामुळे एवढं सगळं मी भिजत घातलं सकाळी 5 वाजेला. आणि रात्रभर भिजत घातलं असतं तर पूर्ण डीर आले असते त्याला. त्याच्यामुळे मग सकाळी लवकर भिजत घातलं. आता उन्हाळा कडक तापायला लागला ना, त्याच्यामुळे लगेच भिजतं, जास्त काही वेळ लागत नाही. आता अशी काढून घेते आणि उन्हाला वाळवून घेईल. वडे करायचे आहेत मला, त्याच्यामुळे ही डाळ तयार करून घेते. आणि वडे मठ मुगाचेच करतो आम्ही, जास्त डाळी मिक्स नाही करत, फक्त 2 डाळी असतात. तर म्हणून मग हे जुनं आता खराब पण झालं असतं, त्याला किडे वगैरे लागले असते. त्याच्यामुळे मग आता सगळं अर्धी डाळ करून घेईल आणि अर्धी वड्यासाठी डाळ बनवून घेणार आहे. म्हणून मग हे काम चाललं. आज जरा जास्तीचेच कामं करून घ्यायचे आहेत मला. आणि परीक्षा सुरू झाली ना, दिवेश पण येऊन गेला. आताच आला तो पण, लगेच 11 वाजता येऊन जातो. आता त्याला म्हटलं कपडे बिपडे चेंज कर, तोपर्यंत मी माझं काम करून घेते. आणि त्याला घरात खूप भीती वाटते. अरे भाऊ, भीती वाटते ना?
इथे खाली जागा नाही आहे मध टाकायला, बाहेर आहे पण बाहेर कोण बघत बसतं, त्याच्यामुळे वरती गॅलरीमध्येच टाकून देते. नाहीतर मग स्लॅबवर जर टाकले ना तर खूपच कबूतर येतात, त्याच्यामुळे मग या साईडच्या गॅलरीमध्ये टाकलं की इथे कबूतर येत नाही. शेजारी समोर घर दिसतं, तिथे काम चालू आहे, खूप मशीनचा आवाज येतो ना मोठा, त्याच्यामुळे मग इथे काही कबूतर बसत नाही. येतील 1-2 येतील पण जास्त नाही. पण वरती स्लॅबवर खूपच कबूतर येतात, त्याच्यामुळे ना म्हटलं जाऊ द्या इथे खालीच टाकते. आणि इथे ना संध्याकाळपर्यंत चांगलंच कडक ऊन राहतं, त्याच्यामुळे इथे सुकून घेते. थोडंसं मूग आहे तो पण टाकते आणि मठ जरा जास्त आहे, त्याच्यामुळे मग डाळ पण बाकीची ठेवेल मी आणि बाकीचे वडे बनवून घेणार आहे. तर सगळेच मी मटकी भिजत घातली होती. सगळेच म्हणजे घरचं होतं आणि हे जुनं होतं, म्हणजे गेल्या वर्षीचं होतं ना, त्याच्यामुळे ह्या वर्षीचं नवीन मठ निघालं. मग ते जुनं खराब होईल त्यासाठी मग सगळं भिजत घातलं आणि मग डाळ करेल काही वडे करेल असं मग संपवावं लागेल, त्याच्यामुळे मग सगळंच भिजत घातलं. मूग थोडं कमी होतं, विकतची डाळ घ्यावी लागेल मला वडे बनवण्यासाठी, मुगाची डाळ. आणि घरचं होतं ते कमीच होतं, पण तेवढं बिवढं मी टाकलं, थोडंसंच होतं. आता सुकायला टाकून घेते. उद्या लगेच आम्हाला गावी जायचं आहे ना, त्याच्यामुळे मग हे डाळ मी घरटीवरच काढणार आहे. घरटीवर डाळ छान पडते ना, त्याच्यामुळे मग माझा हा प्रयत्न चालतो की गावाला जायच्या अगोदर जे पण मला काही करायचं असतं ना, मग ते तयारी मी करून ठेवते 2 दिवसा अगोदर किंवा आदल्या दिवशी असं. त्याच्यामुळे मग उद्या गावी जाणार, मग ही सगळी मटकी मी घेऊन जाईल आणि मग घरटीवर मस्त डाळ बनवून आणेल. आणि घरटीवरचं चवच देतं कितीही म्हटलं तरी. आणि चक्कीवर काढली ना तर खूपच चूर करून देतील, किंवा त्यांना एवढं म्हणजे डाळ काढता येत नाही. जे चांगले म्हणजे जुने लोक आहेत त्यांनाच चक्कीवर म्हणजे डाळ बनवता येते, नाहीतर मग खूपच चूर करतील असं म्हणजे वाटतं मला. त्याच्यामुळे मग घरटीवरच मला करायचं आहे ना, म्हणून खरं माझं हे चाललं आहे काम. आता मी सुकायला टाकते तोपर्यंत बघा आमचा देवकुमार मस्त असा खिशात हात घालून उभा आहे तिथे साईडला. पण खाली काही थांबणार नाही, त्याला घरामध्ये इतकी भीती वाटते. त्याला गर्दीमध्ये राहायची सवय आहे ना, त्याच्यामुळे त्याला एकटं मी जिथे असेन तिथेच त्याला म्हणजे तो माझ्या जवळच असतो. नाहीतर मग एकटा कधीच असं रूममध्ये, बाहेर थांबतो एकटा. बाहेर कसं लोक असतात त्याच्यामुळे बाहेर घराच्या बाहेर उभा राहील, पण घरामध्ये एकटा अजिबात राहत नाही तो. आता त्याच्याशीच मी गप्पा मारत होते आणि त्याचं चालू होतं उद्या कुठे जायचं, का जायचं, असं त्याचे गप्पा चालतात. त्याच्यामुळे त्याच्याशी मी बोलत होते आणि मग त्याला असं वाटतं की आपण आपल्या गावी जायला पाहिजे होतं असं वाटतं. मी एका दिवसासाठी का होईना पण मग तिकडे माझ्या माहेरी जायचं का असं विचारत होता त्याला. मग मी त्याला बोलले की नाही रे बेटा, आपल्याला काम आहे, आपल्याला काम करून लगेच यायचं आहे, तुमची एक्झाम चालू आहे ना म्हणून तिथे काही जाणार नाही आहे असं बोलत बोलत त्याला समजवलं मी. आणि मग त्याला थोडंसं म्हणजे आता सवय झाली बऱ्यापैकी, पण तरी पण आठवण येते. कितीही केलं तरी मुलांना कसं आई वडील सगळ्यांचीच आठवण येते. अजून त्याचा लहान भाऊसुद्धा आहे पण तो घरी आहे. आणि असं झालं त्याला की केव्हा सुट्ट्या लागतील आणि केव्हा मी घरी जाऊ असं झालं. कारण खेळण्यासाठी त्याच्याबरोबरचे मुलं आहे ना, गावाकडेच खूप मुलं आहेत, म्हणून मग खेळण्यासाठी खरं तो जाण्याची घाई करतो. इथे पण कॉलनीमध्ये मुली आहेत, मुलं नाही आहेत त्याच्याबरोबरीचे, मोठे आहेत आणि मुलीच जास्त आहेत. त्याच्यामुळे ना त्याच्या जोडीला कोणीच खेळण्यासाठी नाही आहे, म्हणून त्याला इथे बोर होतं. शाळेपुरतं बरं वाटतं त्याला, शाळेत असला की मुलं असतात ना त्याच्यामुळे, पण घरात त्याला खूप बोर होतं. मुलं पाहिजे त्याला खेळण्यासाठी असं राहतं. आता संध्याकाळ झाली तरीसुद्धा एका साईडला थोडंसं ऊन आहे, म्हणून मग इथे वरती टाकलं ना तर कबूतर खूप येतात, म्हणून मग वरती टाकायचं कामच नाही. आता उद्याचा दिवस पूर्ण अजून सुकून घेईल आणि मग काढेल आणि त्याच्यानंतर डाळ बनवेल. तर चला आता बघायला आले होते मी इथे. मूग सुकलेलं आहे चांगलं, पण मठ जरा जाड होतं ना टाकलेलं, त्याच्यामुळे मग थोडंफार राहिलेलं आहे अजून ओलं. चला आता खाली जाते, चहा घ्यावं लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सगळं आवरून घेतलं आणि तयारी करून गावाला जाण्यासाठी निघायचं होतं, म्हणून मग लवकर पटापट आवरलं. सकाळीच निघालं की बरं पडतं, नाहीतर मग दुपारून इतके उन्हाचे चटके बसतात. म्हणून दीदीचे पप्पा बोलले की स्वयंपाक वगैरे काहीच करायचं नाही. ते बाहेरूनच नाश्ता घेऊन आले होते, नाश्ता केला आणि मग किरकोळ काही कामं होते ते करून घेतले. आणि
असे किरकोळच कपडेसुद्धा घेतले होते. उद्या लगेच यायचं होतं ना, त्याच्यामुळे मग काही जास्त सामान पण नव्हतं. आणि एक तर सकाळी निघतो नाहीतर मग संध्याकाळी निघतो. आता उन्हाळ्यात जरा जास्तच गाडीतसुद्धा ऊन तापतं आणि खूपच दीदीलासुद्धा उलट्या होतात ना, त्याच्यामुळे मग सकाळी निघायचं लवकर नाही तर संध्याकाळी असं करतो. आणि आता तर लगेच उद्या यायचं आहे म्हणून मग काही जास्त सामान नव्हतं गावाला नेण्यासाठी आणि पटापट आवरलं गेलं मग निघालो. तर आम्हाला साधारण 1.5 ते 2 तास लागतात. तर जास्तीत जास्त मागे रस्त्याचं काम चालू होतं ना, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागत होता. पण आता रस्तासुद्धा चांगला क्लिअर झालेला आहे. रस्त्याचं काम होतं ते पूर्ण झालं. आता काहीच वेळ लागत नाही, त्याच्यामुळे काही वाटत नाही. नाहीतर मग आधी ना पूर्ण रस्त्याचं काम चालू होतं म्हणून कंटाळा यायचा जाण्यासाठी. मग आम्ही दुसऱ्या मार्गाने जायचो आणि हा मार्ग एकदम सोपा आहे. एकदम शॉर्टकट आहे म्हणून मग इकडनंच जातो बघा. हे रस्त्याचं काम चालू होतं ना, एकदम छान रस्ते झालेले आहेत आणि हा आमच्या गावाजवळचाच एरिया आहे. इकडे सगळीकडे तुम्हाला पवनचक्क्या बघायला मिळतील. इतकं छान वाटतं ना, असं वाटतं दुसरीकडचाच एरिया आहे. आणि पुढे आलो तर एक छोटंसं किरकोळ असे दुकानं लागतात. तिथे काम होतं. तर बघा दिऊने चप्पलच घातलेली नव्हती. त्याची चप्पल तुटली होती. त्याला म्हटलं शूज घालून घे, पण त्यांनी काही घातलेली नव्हती म्हणून त्याला आहे ना चटके बसत होते पायाला आणि उचलून घेतलं मग त्याला दुकानापर्यंत आणि तिथे जाऊन मग सँडल घेतली त्याला. सँडल घेतली. येताना रिटर्न येताना टरबूजवाले पण होते तर टरबूज घेतले 2 आणि आलो घरी. आणि हा एरिया तर म्हणजे जंगलच आहे आणि इथे नर्सरी आहे आणि एकदम आमच्या गावाजवळचा आहे. इथून लगेच आमच्या गावामध्ये एंटर होतं असा रस्ता आहे हा. तर खूपच गार वाटतं. इथलं वातावरण इतकं मस्त आहे ना, उन्हाळ्यातसुद्धा असं एवढं ऊन जाणवत नाही. खूपच मस्त वाटतं आणि जंगलचा एरिया आहे, जंगलच आहे आजूबाजूला त्याच्यामुळे तसं वाटतं. आणि आता एंटर केली म्हणजे आमच्या गावामध्ये जाण्यासाठी. तर आमचं गाव खूपच मोठं आहे बरं का. भरपूर मोठं आहे. बाकींच्या खेडेपाड्यापेक्षा जास्त मोठं आहे. आजूबाजूला अजून पीकच दिसत आहे. कांदे आहेत लोकांचे. अजून काही काढणी झालेली नाही आहे कांद्याची. बऱ्यापैकी शेतातच आहे. आणि हे आलं आमचं गाव. तर पुढेच थोडंसं मध्ये एंट्री केली की लगेच आमचं घर आहे सुरुवातीलाच. जास्त गावामध्ये जाण्याची गरज नाही पडत. बघा पुढे लगेच आलं की लगेच आमचेच म्हणजे शेतं आहेत. हे शेतामध्येच आमचं घरसुद्धा आहे म्हणून मग गावामध्ये जाण्याचा प्रश्नच नाही आहे. इथून रस्त्यातून एंट्री केली की लगेच आमचं घर लागतं. तर हे बघा बैलगाडं उभं आहे ना, हेच आमचं घर आहे आणि हेच आमचं शेतसुद्धा आहे. बाकीचे शेतं जरा लांब आहेत. हे आजूबाजूला घरं दिसत आहेत ते माझे चुलत सासऱ्यांचे घरं आहेत आणि हे आहे माझं सासरचं घर. तर दिवला तर काही अजिबात कंटाळा येत नाही. गावी आलो की इतका मुलांमध्ये रमून जातो ना, खूपच खेळतो. आता तुम्हाला गर्दी दाखवते मुलांची. हे बघा खूपच गर्दी आहे, भयानकच गर्दी. इथल्या मुलांना आहे ना अजिबात मोबाईल टीव्हीची गरज पडत नाही, इतके मस्त खेळतात. तर चला मंडळी, माझा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.